मित्रांनो, पुस्तक दर्पणमध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते. आपल्या श्राव्य पुस्तकांच्या शृंखलेतलं पुढचं पुस्तक आज आपल्या समोर आणते आहे. पुस्तकाचं नाव आहे अण्णांच्या विचारलहरी. प्र. ना. वर्टीकर अर्थात अण्णा वर्टीकर या श्री गोंदवलेकर महाराजांच्या थोर अर्थात नामसाधकाचे विचार तरंग या पुस्तकाच्या रूपाने त्यांनी ग्रथित केलेले आहेत. याबद्दल तपशीलवार आपण पहिल्या भागात पाहिलेलंच आहे. तेव्हा यापुढे अण्णांच्या विचारलहरी पुस्तकाचा पुढचा भाग त्याचं अभिवाचन आपण करत आहोत. इच्छापूर्ती. आम्हाला खरं म्हटलं तर नाम घ्यायची इच्छाच नाही. इच्छा असेल तिथे मार्ग सापडतो. श्री महाराज आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतात हा आपला अनुभव आहे. जर आपल्याला नाम घ्यायची इच्छा असेल तर श्री महाराज ती पुरी केल्याशिवाय कसे राहतील. श्रीराम. नामस्मरण व वृक्ष. एखाद्या झाडाचं बी पेरणं, त्याला खतपाणी घालणं हे आपल्या हातात आहे, ते आपण करावं. पण नंतर ते झाड कसं वाढेल, त्याला फळं फुलं कशी येतील ते आपल्या हातात नाही. ते निसर्ग नियमाप्रमाणे किंवा भगवंताच्या इच्छेने होतं. तसंच नाम घेणं एवढंच आपल्या हातात आहे, ते आपण प्रेमाने आणि निष्ठेने घ्यावं. पण नंतर परमार्थ कसा वाढेल, त्यात काय अनुभव येतील ते आपल्या हातात नाही. ते सर्व श्री सद्गुरूंच्या कृपेनेच होतं. म्हणूनच श्री महाराज म्हणाले, तुम्ही फक्त नाम घ्या, बाकीचं सर्व मी करतो. श्रीराम. तुम्हाला इच्छा आहे ती मला पुरेशी आहे. साधनाच्या सुरुवातीस एका वरिष्ठ साधकाची स्थिती सुद्धा आपली आहे अशीच होती. त्यांना नामात प्रेम वाटत नव्हतं. नाम पुरेसं झालं असं वाटत नव्हतं आणि तसं त्यांनी श्री महाराजांना सांगितलं. तेव्हा श्री महाराज म्हणाले, तुम्हाला नाम घ्यायची इच्छा आहे ती मला पुरेशी आहे. कित्येक दिवस मला श्रींच्या या वाक्याचा उलगडा होत नव्हता. श्री महाराजांना नक्की काय सुचवायचं होतं ते कळत नव्हतं. पण एके दिवशी त्याचा अर्थ लक्षात आला. जर श्री महाराज आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतात तर ही इच्छा ते पूर्ण करणार नाहीत का. त्या वरिष्ठ साधकांची इच्छा पुढे पूर्ण झाली. आपणही अशी इच्छा धरल्यास श्री महाराज आपली ही इच्छा पूर्ण करतीलच. श्रीराम. अति आवश्यक. श्री महाराजांनी आपल्याला सांभाळावं असं वाटत असेल तर त्यांना आवडणारं नाम घ्यावं. जो नाम घेतो त्याला श्री महाराज सांभाळतातच. एक श्री महाराज आणि नाम या पलीकडे दुसरं काही करू नये, नाहीतर घोटाळा होईल. श्रीराम. दुसऱ्या गुरुकडून मंत्र घेतला असताना श्री महाराजांच्या उपासनेस येण्यात काही चुकतं का. कधी कधी माझ्याकडे अशी मंडळी येतात की ते प्रथम एका संताकडे जातात, कोणी त्या गुरूंकडून मंत्रही घेतात आणि नंतर त्यांना श्री महाराजांविषयी समजतं. श्री महाराजांची भक्त मंडळी त्यांना भेटतात आणि त्यांना श्री महाराजांची ओढ लागते. आपलं काही चुकतं का, आपण गुरुद्रोह तर करीत नाही ना, असं वाटून त्यांचं मन अस्वस्थ बनतं. श्री महाराजांचं सांगणं मुख्यतः आपल्यासारख्या संसारी माणसांसाठी आहे. त्यात भक्तांविषयी प्रेम व कळवळ आहे. आम्हाला काय जमेल तेच त्यांनी सोप्या शब्दात सांगितलं आहे आणि म्हणून साहजिकच मनुष्य इथे ओढला जातो. वास्तविक सर्व संत सारखेच, पण श्री महाराजांचं बोलणं सर्वांना नीट समजेल असं असतं. खरं म्हणजे तुमच्या गुरूंना न सोडता श्री महाराजांच्या उपासनेस येण्यात काही चुकीचं नाही आणि तुम्ही कुठे अनुग्रह घेतला नसेल तर श्री गोंदवल्यास जाऊन अनुग्रह घेण्यास काहीच हरकत नाही. माझ्याकडे आलेल्या अशा 2-3 भक्तांविषयी मी थोडक्यात लिहितो. तुम्हाला ते आवडेल असं मला वाटतं. इथे एक सात्विक बाई आहेत. त्या भजनं उत्तम गातात आणि इथल्या श्री सत्यसाईबाबांच्या भजन मंडळात जात होत्या. त्या तिथे छान रंगल्या. नंतर त्यांची इथल्या एका श्रीभक्तांशी ओळख झाली आणि त्या इथे श्री महाराजांच्या उपासनेसही येऊ लागल्या. त्यांना श्री महाराजांची खूप ओढ लागली. एकीकडे श्री सत्यसाई बाबा आणि दुसरीकडे श्री महाराज अशी त्यांची द्विधा मनस्थिती झाली. तेव्हा ते श्रीभक्त त्यांना घेऊन माझ्याकडे आले. मी त्यांना विचारलं, तुम्ही श्री सत्यसाई बाबांकडून मंत्रदीक्षा वगैरे घेतली का. त्या म्हणाल्या, नाही. मी म्हणालो, तर तुम्ही तशा मोकळ्या आहात. प्रत्येक विवाहित बाईला एक माहेर असतं आणि दुसरं सासर असतं. श्री सत्यसाई बाबा हे तुमचं माहेर आहे आणि श्री महाराज हे तुमचं सासर आहे. आता कुठे राहायचं ते तुम्हीच ठरवा.
त्या बाईंना माझं म्हणणं पटलं. नंतर त्यांनी श्री गोंदवल्यास जाऊन अनुग्रह घेतला आणि आता त्या इथल्या उपासनेत उत्साहाने भाग घेतात. दुसरा प्रसंग आहे. इथे एक तरुण गुजराती मुलगा आहे. त्याला देवाचं खूपच वेड आहे. त्याला अबूचे एक स्वामी भेटले आणि त्यांनी त्याला शिवमंत्र दिला. नंतर त्याची ओळख इथल्या काही श्रीभक्तांशी झाली आणि श्री महाराजांविषयी समजल्यावर त्याला श्री महाराजांविषयी अत्यंत ओढ निर्माण झाली. त्याला स्वतःला श्रीराम मंत्र अधिक आवडतो. त्याला एकदा एका श्रीभक्ताने माझ्याकडे आणलं. तो तरुण म्हणाला, अण्णा, मी प्रथमच श्री महाराजांकडे का आलो नाही? तेव्हा श्री महाराजांचे चरित्रात आहे तेच मी त्याला सांगितलं की आसनावर शिवमंत्र जपावा आणि नंतर इतर वेळेला श्रीराम मंत्र जपावा. त्याचं समाधान झालं. मी पुढे म्हणालो, तुझं श्रीकृष्णासारखं आहे. श्रीकृष्णाला जन्म देवकीने दिला आणि मोठा यशोदेने केला. तुला आध्यात्मिक जन्म त्या स्वामींनी दिला आणि आता श्री महाराज तुला मोठा करणार आहेत. त्याचं खूपच समाधान झालं. तो श्री गोंदवल्यास जाऊन आला आणि आता उपासनेत भाग घेतो. गंमत म्हणजे एका बाहेरगावच्या श्रीभक्तांनी सहजच श्री महाराजांचा एक फोटो आणून दिला. त्यात श्री महाराज कैलास पर्वतावर बसलेल्या श्री शंकरासारखे जटाधारी दाखवले असून त्यांच्या मस्तकातून श्रीराम जयराम जय जयरामची नामगंगा वाहताना दाखवली आहे. त्या तरुण भक्ताला श्रींचा तो फोटो मी देताच त्याला अतिशय आनंद झाला. तिसरी गोष्ट आहे, मला एका बाईंचं पत्र आलं. त्या पत्रावरून कळलं की त्या बाई श्री साईबाबांच्या भक्त आहेत. त्या प्रथमच श्री गोंदवल्यास गेल्या होत्या. आमच्याच खोलीत उतरल्या होत्या. श्री गोंदवल्यास त्यांना खूप समाधान मिळालं, जे पूर्वी मिळालं नव्हतं, आणि काही अनुभवही आला. त्यांनी माझा पत्ता तिथल्या ऑफिसमधून घेऊन मला मुद्दाम पत्र लिहिलं आणि पुन्हा पुन्हा श्री गोंदवल्यास जावं असं वाटतं म्हणून लिहिलं. श्री महाराजांविषयी त्यांना प्रेम उत्पन्न झालं. पण पत्रात त्यांनी परत परत लिहिलं, पण मी साईबाबांची भक्त आहे. मला त्याची गंमत वाटली. मी त्यांना उत्तर पाठवलं. त्यात लिहिलं, श्री साईबाबा तुमची आई आहेत आणि श्री महाराज तुमची मावशी आहेत. कधी कधी मावशी आईपेक्षा अधिक लाड करते, तसं तुमचं झालं. पण शेवटी आई ती आईच. त्या बाईंना माझं म्हणणं पटलं. त्यांचं समाधान झालं आणि मला त्यांचं तसं पत्र आलं. श्रीराम. सूर्य व श्री महाराज. जिथे सूर्य आहे तिथे अंधार असणं शक्य नाही. त्याप्रमाणे जिथे श्री महाराज आहेत तिथे काळजी असणं शक्य नाही. श्रीराम. श्री महाराजांचं स्मरण सतत का राहत नाही? एक गृहस्थ मला म्हणाले की ऑफिसमध्ये असताना नामस्मरण कसं करावं? मी म्हटलं, भगवंताची आठवण व्हावी म्हणून आपण नाम घेतो. भगवंताची आठवण होणं हे मुख्य आहे. ऑफिसमध्ये बायको मुलांची आठवण असते ना, मग तशीच भगवंताची म्हणजे श्री महाराजांची आठवण का असू नये? भगवंत म्हणजे श्री महाराज माझा आहे असं आपल्याला अजून वाटतच नाही. ते झालं की भगवंताची आठवण आपोआपच राहील. श्रीराम. श्रींची कृपा. कुठल्याही परिस्थितीत आपल्याला आनंदात ठेवणं ही श्री महाराजांची खरी कृपा आहे. आनंदात राहता येणं हाच परमार्थ आहे. श्रीराम. श्री महाराजांना कधी सोडू नका. आंब्याच्या झाडाला लागणारे आंबे काही लहान असतात तर काही मोठे असतात, काही पिकलेले असतात तर काही कच्चे असतात. परंतु कालांतराने सर्वच आंबे पिकतात. फक्त एकच जरुरी आहे की आंब्याच्या झाडाला त्यांनी धरून असावं. तसंच श्री महाराजांच्या भक्तीत कुणी लहान आहेत, कुणी मोठे आहेत, पण सर्व श्री महाराजांचेच आहेत. त्या सर्वांचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त एकच अट आहे, आपण श्री महाराजांना कधीही सोडता कामा नये. श्रीराम. गुरुराव माझे रामची केवळ. ज्या नावाशी आपण एकरूप होतो ते आपलं नाव बनतं. श्री महाराज श्रीराम जयराम जय जय राम या नावाशी एकरूप झाले त्यात शंकाच नाही. म्हणजेच श्रीराम जयराम जय जय राम हे श्री महाराजांचं नाव झालं. आपण जेव्हा श्रीराम जयराम जय जय राम म्हणतो तेव्हा आपण त्यांनाच हाक मारत असतो. मला नामात पहा असं श्री महाराज म्हणाले, त्याचा हाच अर्थ आहे, नाही का?
श्रीराम. वाचकांनो, तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल. त्यामुळे शेअर, लाईक, सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे.